माधुरी BSSC इंग्लिशची विद्यार्थिनी होती, तर तिचे वडील राकेश तिच्याच कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये काम करत होते. राकेश कॉलेजच्या विद्यार्थ्यांना चहा आणि समोसे बनवून देत असत. माधुरीने आपल्या वडिलांना स्पष्ट सांगितलं होतं की कोणालाही हे कळता कामा नये की ती त्यांची मुलगी आहे, नाहीतर ती लगेच कॉलेज सोडून देईल. जेव्हा माधुरी आपल्या वर्गमित्रांसोबत कॅन्टीनमध्ये जायची, तेव्हा तिचे वडील तिथे चहा समोसे सर्व करत असत. पण माधुरी मात्र नेहमी खाली मान घालून बसायची. माधुरीने तिच्या मेहनतीमुळे कॉलेजमध्ये प्रथम क्रमांक पटकावला होता. या यशानिमित्त तिच्या पालकांना बक्षीस समारंभासाठी आमंत्रण पाठवण्यात आलं होतं. हे कळताच माधुरीला मोठा तणाव आला. तिला कधीच असं वाटत नव्हतं की तिच्या वर्गमित्रांना किंवा शिक्षकांना कळावं की तिचे वडील एक साधे कर्मचारी आहेत. समारंभाच्या आदल्या दिवशी माधुरीने राकेश यांना सांगितलं की बाबा, उद्या तुम्ही समारंभाला येऊ नका. तुम्ही आलेत तर मला खूप लाज वाटेल. कोणतंही कारण सांगा, आजारी असल्याचं किंवा शहराबाहेर असल्याचं, पण समारंभाला येऊ नका. तिच्या शब्दांनी राकेश दुखावले, पण त्यांनी शांतपणे तिला उत्तर दिलं की तुला माझ्यामुळे कधीच लाज वाटणार नाही माधुरी. तुझी मान मी कधीही खाली झुकू देणार नाही. तू तुझ्या यशाचा आनंद घे. समारंभाच्या दिवशी माधुरीला स्टेजवर बोलवण्यात आलं. तेव्हा ती आनंदाने आणि अभिमानाने स्टेजकडे जात होती. पण स्टेजवर गेल्यावर तिने जे पाहिलं त्यामुळे तिचे डोळे विस्फारले गेले. कॉलेजच्या प्रिन्सिपल सोबत प्रमुख पाहुणा म्हणून बसलेला व्यक्ती तर राकेश देशमुख एका सरकारी रुग्णालयात सफाई कर्मचारी म्हणून काम करत होता. तो रुग्णालयातील विविध वॉर्डची साफसफाई करत असे. रोज वेगवेगळ्या वॉर्डमध्ये काम करताना तो जेव्हा रुग्णांकडे पाहायचा, तेव्हा त्याच्या मनातून एकच प्रार्थना निघायची की हे देवा, या रुग्णांना लवकरात लवकर बरे कर. आपल्या कामादरम्यान त्याने अनेक प्रसंग पाहिले जे त्याच्या मनावर कायमचे कोरले गेले. रुग्णांपैकी काही जण बरे होऊन घरी परत जात असत, तर काही जणांचे प्राण दवाखान्यातच जायचे. त्या अनेक घटनांपैकी एक घटना अशी होती जी राकेश कधीच विसरू शकला नाही. एका बाईला प्रसूतीसाठी रुग्णालयात आणले गेले. ती वेदनेने ओरडत होती, तर तिचा नवरा तिला धीर देत होता. प्रकृती खूपच बिघडली होती, म्हणून तिला तातडीने इमर्जन्सी वॉर्डमध्ये नेण्यात आले. तिथे एक महिला डॉक्टरने तिच्या नवऱ्याला सांगितलं की तुमच्या पत्नीचे ऑपरेशन करावे लागेल, कारण अल्ट्रासाऊंड मध्ये दिसले आहे की बाळ पोटामध्ये उलट आहे, त्यामुळे नॉर्मल डिलिव्हरी शक्य नाही. त्या महिलेचे ऑपरेशन सुरू झाले तर तिचा नवरा वॉर्डच्या बाहेर देवाकडे प्रार्थना करत होता. तेव्हा राकेश त्याच्या जवळ गेला आणि त्याला धीर देत म्हणाला की टेन्शन घेऊ नका, देव सगळं ठीक करेल. अशा कठीण काळात एक छोटा धीराचा शब्दही मनाला खूप दिलासा देतो, आणि त्यामुळेच त्या माणसाने राकेशचे आभार मानले. थोड्या वेळाने महिला डॉक्टर ऑपरेशन थिएटर मधून बाहेर आली आणि त्या माणसाचे अभिनंदन करत म्हणाली की देवाने तुम्हाला मुलगी दिली आहे आणि तुमची पत्नी आता धोक्याबाहेर आहे. ही बातमी ऐकताच तो माणूस देवाचे आभार मानू लागला. त्याच्या चेहऱ्यावर आता शांतता दिसू लागली. ती महिला काही दिवस रुग्णालयातच राहिली, तर त्यांच्या नवजात मुलीला काचेच्या पेटीत ठेवलं होतं, कारण तिला श्वास घेण्यात त्रास होत होता. राकेश त्या वॉर्डची साफसफाई करताना ती मुलगी निरखून पाहायचा आणि तिच्या लवकर बरे होण्यासाठी मनापासून प्रार्थना करायचा. 3-4 दिवसांनी ती मुलगी बऱ्यापैकी बरी झाली. तिला काचेच्या पेटीतून बाहेर काढण्यात आलं आणि ती स्वतःच्या आईचं दूध पिऊ लागली. जवळपास आठवड्यानंतर त्या महिलेला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यावेळी राकेश बाहेर साफसफाई करत होता. त्याने पाहिलं की ती महिला तिच्या नवऱ्यासोबत घरी जाण्यासाठी गाडीत बसली, मात्र त्यांच्यासोबत त्यांची मुलगी नव्हती. राकेश आश्चर्यचकित झाला की त्यांनी मुलीला का नेलं नाही. राकेश त्या मुलीशी खूपच भावनिकरित्या जोडला गेला होता. तो दिवसातून 2 ते 3 वेळा तिला पाहण्यासाठी वॉर्डमध्ये जायचा. त्या मुलीबद्दल त्याच्या मनात एक विशेष आकर्षण निर्माण झालं होतं. त्याने वॉर्डमध्ये जाऊन पाहिलं तर नर्स ती मुलगी उचलून बाहेर घेऊन जात होती. राकेशला वाटलं की त्या मुलीची आई गाडीत बसून त्या मुलीची वाट पाहत असेल आणि नर्स तिला तिथे घेऊन जात असेल. पण त्याचं हे गृहीतक खोटं ठरलं. काहीतरी वेगळं घडत होतं जे राकेशला अजिबात अपेक्षित नव्हतं. नवरा बायको दोघेही गाडीत बसून रुग्णालयातून निघून गेले होते, तर नर्स मुलीला हातात घेऊन वेगाने पायऱ्या उतरू लागली. राकेश गुपचूप तिच्या मागे गेला. रुग्णालयाच्या मुख्य गेट जवळ एक गाडी थांबली होती. नर्स त्या गाडीत चढली आणि काही क्षणातच गाडी निघून गेली. ही गोष्ट राकेशला पटली नाही. त्याने ताबडतोब आपली बाईक सुरू केली आणि त्या गाडीचा पाठलाग करण्यास सुरुवात केली.
तो पाठलाग करत होता आणि विचार करत होता की हे कसं शक्य आहे. एका आईने स्वतःच्या 7 दिवसांच्या मुलीला एकटीच सोडून जायचं आणि ही नर्स तिला कुठे घेऊन चालली आहे. गाडीचा वेग खूपच जास्त होता, त्यामुळे राकेशनेही आपल्या बाईकचा वेग वाढवला. कदाचित ड्रायव्हरने आरशातून पाहिलं असावं की कुणीतरी पाठलाग करत आहे, त्यामुळे गाडीचा वेग आणखीनच वाढवला. ट्रॅफिक सिग्नलला गाडी थांबली तेव्हा राकेश गाडीच्या अगदीच जवळ आला. त्याने आत डोकावून पाहिलं. ड्रायव्हर घामाने भिजलेला होता आणि नर्स सुद्धा खूप घाबरलेली दिसत होती. राकेशला आता खात्री पटली की काहीतरी गडबड आहे. हे लोक मुलीला तिच्या आई वडिलांकडे नेणं तर दूरच, पण काहीतरी अयोग्य प्रकारात गुंतले आहेत असे त्याला वाटू लागले. सिग्नल सुटल्यावर गाडी निघाली आणि राकेश तिच्या मागेच राहिला. काही अंतर गेल्यावर राकेशने गाडीच्या पुढे येत रस्त्यात अडथळा निर्माण केला. ड्रायव्हरने संधीचा फायदा घेतला आणि गाडी तिथेच सोडून पळून गेला. राकेशने विचार केला की जर मी ड्रायव्हरचा पाठलाग केला तर नर्स मुलीला घेऊन पळून जाईल, म्हणून त्याने ड्रायव्हरचा पाठलाग न करता आपली नजर नर्सकडे ठेवली, जिने मुलीला हातात उचललं होतं. तो नर्स जवळ आला आणि कठोर आवाजात विचारलं की या मुलीला कुठे घेऊन चालली आहेस? खरं खरं सांग, नाही तर माझ्यापेक्षा वाईट कोणीही नसेल. राकेशने कडक आवाजात नर्सला विचारलं. हे ऐकून नर्स घाबरून रडू लागली आणि म्हणाली की माझी काहीच चूक नाही, मी काहीच केलं नाही. ती जणू मोठा गुन्हा लपवत असल्यासारखी वागत होती. राकेशने परिस्थिती ओळखली. त्याने नर्सला एका बाजूला नेलं आणि म्हणाला की मला खरं खरं सांग, नाहीतर आत्ताच पोलिसांना फोन करेन. नर्स रडत रडत म्हणाली की देवासाठी असं करू नका, मी सर्व काही खरं सांगते. मी काही स्वतः करत नाही, मी तर एका टोळीचा भाग आहे ज्यांनी मला या कामासाठी जबरदस्तीने ओढलं आहे. या मुलीला मी शांताबाईकडे घेऊन चालले आहे. राकेशने तिला विचारलं की ही शांताबाई कोण आहे? नर्सने उत्तर दिलं, ती एक अशी बाई आहे जी नवजात मुलींना विकत घेते, त्यांचे पालन पोषण करते, पण मोठं झाल्यावर त्यांच्याकडून आपल्या इच्छेनुसार कोणतंही काम करून घेते. काही मुलींना ती पुढे विकते तर काहींना स्वतःजवळ ठेवते. ती वेश्या आहे आणि तिच्या हात खूप मोठ्या लोकांपर्यंत पोहोचले आहेत. तिचं नेटवर्क खूप मजबूत आहे. हे ऐकून राकेश हैराण झाला. त्याने नर्सला विचारलं, मग या मुलीच्या पालकांना याबद्दल माहिती असतं का? आणि ते जाणून बुजून त्यांच्या निष्पाप मुलींना रुग्णालयात सोडून का जातात? तेव्हा नर्सने उत्तर दिलं की असं काही नसतं. खरं तर त्या मुलीच्या पालकांना काहीही माहित नसतं. काही गरीब आई वडील ज्यांना आधीच खूप मुलं असतात, ते महागाईच्या काळात आणखी मुलांचं पालन पोषण करू शकत नाही. त्यामुळेच ते स्वतःच्या मर्जीने मुलींना रुग्णालयात सोडून निघून जातात. अनेक वेळा ते मुलींना सोडून जातात, पण मुलांना मात्र सोबत घेऊन जातात. कारण डॉक्टर त्यांना आधीच सांगतात की जर त्यांनी मुलीला सोडलं तर तिला अनाथ आश्रमात पाठवलं जाईल, जिथे तिचं योग्य संगोपन केलं जाईल. मात्र वास्तव खूप वेगळं असतं. खरं तर पालकांसमोर मोठमोठ्या बढाया मारल्या जातात. मुलींना दवाखान्यात सोडण्यासाठी त्यांना काही पैसे दिले जातात. त्यांना सांगितलं जातं की मुलींचं अनाथ आश्रमात पालन पोषण केलं जाईल, जिथे त्यांच्या शिक्षणाची आणि आरोग्याची काळजी घेतली जाईल. तसेच तरुण झाल्यावर अनाथ आश्रमातच त्यांचं लग्न लावून त्यांचे सासरे आदराने पाठवणी केली जाईल. परंतु हे सर्व काही खोटं असतं. डॉक्टर साहेब वेगवेगळ्या लोकांच्या संगनमताने या निष्पाप मुलींना शांताबाईंकडे पोहोचवतात. या कामासाठी नर्सची मदत घेतली जाते. यात त्या नर्स बिचारा मजबूर असतात, कारण डॉक्टरांकडे त्यांच्या खासगी व्हिडिओंचा साठा असतो. आधी नर्सला त्यांच्या जाळ्यात ओढलं जातं आणि नंतर त्यांच्याकडून अशी अमानवी कामं करून घेतली जातात. जसं जसं राकेश हे सर्व ऐकत होता तसतसं त्याला आपण बेशुद्ध पडू असा भास होऊ लागला. त्याला स्वतःला दोष वाटत होता की मी इथे असताना हे सर्व घडत होतं आणि मला याबद्दल काहीच कळालं नाही. मागच्या 10 वर्षांपासून तो त्या दवाखान्यात काम करत होता, पण इतक्या हुशारीने आणि शांतपणे ते काम चाललं होतं की कोणालाही याची खबर नव्हती. खरं तर त्या हॉस्पिटलचा भाग असलेल्या एका सफाई कामगाराला सुद्धा याची काहीच कल्पना नव्हती, जो रोजच्या रोज वेगवेगळ्या खोल्यांची साफसफाई करायचा. परंतु आता राकेशने ठरवलं होतं की हा अवैध धंदा बंद करायचा आणि गुन्हेगारांना शिक्षा मिळवून द्यायची. त्याने ठरवलं की जे गुन्हेगार या निष्पाप मुलींना नरकासारख्या ठिकाणी पोचवत आहेत त्यांना नक्कीच शासन मिळालं पाहिजे. त्याने नर्सकडे पाहिलं आणि विचारलं, तू माझी मदत करशील का? तुला तुझ्या कृत्याचा पश्चाताप होतोय का? नर्स रडत म्हणाली, हो, मी तुझी मदत नक्कीच करेन, पण माझ्या जीवाला धोका आहे. कारण हे लोक खूपच धोकादायक आहेत. त्यांचं नेटवर्क खूप मोठं आहे आणि जेव्हा त्यांना हे कळेल की मी त्यांच्या टोळीचा भाग राहिले नाही, तेव्हा ते मला मारण्याचा प्रयत्न करतीलच.
राकेश त्या निष्पाप मुलीला स्वतःच्या घरी घेऊन गेला. तिला आपल्या बायकोच्या कुशीत दिलं आणि नर्सला सुरक्षितपणे तिच्या घरी पोहोचवलं. पण राकेश हा शांत बसणारा नव्हता. त्याला या प्रकरणात सामील असलेल्या सगळ्या लोकांचा पर्दाफाश करायचा होता. तो नर्सला सोबत घेऊन पोलीस स्टेशनला गेला आणि तिचा जबाब नोंदवला. इन्स्पेक्टर साहेबांनी नर्सला आश्वासन दिलं की तुझ्यावर काहीही वाईट होऊ देणार नाही, पण अट ही आहे की तू आमची मदत केली पाहिजेस. या अवैध धंद्यात सामील असलेल्या प्रत्येकाला पकडून देण्यासाठी आम्हाला सहकार्य करावं लागेल. यानंतर पोलिसांनी हवालदारांच्या मदतीने त्या दवाखान्यावर छापा मारला. डॉक्टरांसोबत अनेक लोकांना अटक करण्यात आली. डॉक्टरच्या स्वतःच्या 2 मुली आणि 1 मुलगा होता. जेव्हा डॉक्टरच्या बायकोला कळलं की तिचा नवरा तर माणसाच्या रूपातला एक राक्षस आहे, तेव्हा तिने लगेच त्याला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला. हे दृश्य खूपच वेदनादायक होतं. जेव्हा ती पोलीस स्टेशन मध्ये आली आणि तिने आपल्या नवऱ्याच्या एक जोरदार कानाखाली लगवली. तिने संतापाने सांगितलं की माझ्या आयुष्यभर मला या गोष्टीचं दुःख राहील की मी तुझ्यासारख्या व्यक्तीवर प्रेम केलं आणि तुझ्यासोबत लग्न केलं. आता शांताबाईला पकडण्याची वेळ आली होती. तिच्या घरावर छापा मारण्यात आला, पण कळलं की ती आधीच शहर सोडून पळून गेली आहे. ती सगळी मुलींना सोबत घेऊन निघून गेली होती, ज्या वेगवेगळ्या प्रकारे तिच्यापर्यंत पोहोचवल्या गेल्या होत्या. शांताबाईंचा फोन नंबर ट्रेस करण्याचा प्रयत्न केला गेला, पण तो बंद होता. तिने तिच्या मागे कोणताच पुरावा सोडलेला नव्हता. ती कुठे गेली आहे हे कोणालाही माहित नव्हतं. नर्सकडे मात्र शांताबाईच्या एका कामवालीचा नंबर होता. नर्सने तिला फोन केला आणि तिचा फोन चालू असल्याचं कळलं. पोलिसांनी त्या कामवालीशी संपर्क साधला आणि तिला सांगितलं की जर तू आम्हाला मदत केलीस तर तुला पूर्ण सुरक्षा दिली जाईल. याशिवाय सरकारकडून तुला योग्य बक्षीसही मिळेल. कामवाली बोलू लागली की मी बक्षिसाच्या लालसेपोटी काहीही करू इच्छित नाही. मला फक्त या पापांच्या दलदलीतून बाहेर पडायचं आहे. कामवालीच्या मदतीने शांताबाईचा ठाव ठिकाणा शोधून काढला गेला. शांताबाईसह त्या लोकांनाही अटक करण्यात आली, जे समाजात मोठे साहेब असल्याचा आव आणत फिरत होते. लोकांची सेवा करण्याचा ढोंग करणारे ते लोक प्रत्यक्षात राक्षस होते. राकेशमुळे खूप साऱ्या लोकांचा खरा चेहरा उघड झाला. त्याहून महत्वाचं म्हणजे त्या निष्पाप मुली ज्या शांताबाईच्या कचाट्यात सापडल्या होत्या त्या नरकातून बाहेर आल्या. त्या मुलींचं भवितव्य उभारण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. या मुलींना शांताबाई अशा लोकांना विकायची ज्यांना तरुण मुलींचं व्यसन होतं. असे राक्षसी लोक ज्यांनी हरामाच्या पैशातून स्वतःच्या वाईट सवयी जोपासल्या होत्या, मुलींवर अत्याचार करत होते. राकेशला सरकारकडून मोठं बक्षीस देण्यात आलं, पण त्याने कधीही नर्सची मदत विसरली नाही. तिच्या सहकार्यामुळेच त्याला हे सर्व शक्य झालं. खूप साऱ्या गुन्हेगारांचा पर्दाफाश झाल्यानंतर त्या मुलींना योग्य आश्रय देण्यासाठी अनाथ आश्रमात पाठवल्या गेलं. यानंतर राकेश त्या जोडप्याजवळ गेला, जे त्या निष्पाप मुलीला दवाखान्यात सोडून निघून गेले होते. राकेश त्यांना विचारू लागला की तुम्ही असं कसं करू शकता? इतके क्रूर कसे असू शकता? एका निष्पाप मुलीला नरकात ढकलून का गेलात? ते दोघं रडत होते आणि बोलत होते की आम्ही गरिबीमुळे हतबल होऊन हे केलं. आम्हाला सांगितलं गेलं होतं की तुमची मुलगी सुरक्षित हातात राहील, ती अनाथ आश्रमात नेली जाईल. आम्हाला माहीतच नव्हतं की ती क्रूर व्यक्ती आमच्या मुलीला एका वेश्याकडे विकून टाकतील. राकेशने ती निष्पाप मुलगी त्यांच्या स्वाधीन केली आणि डोळ्यात अश्रू आणून बोलू लागला की या मुलीची काळजी घ्या, ही कळी आता कधीही कोमसता कामा नये. असं बोलून तो परत येत होता. तो त्याचे अश्रू लपवण्याचा प्रयत्न करत होता, तर त्या दोघांनाही राकेशच्या मनाची अवस्था समजली होती. त्या मुलीच्या आईने राकेशला आवाज दिला आणि बोलू लागली की दादा, मी एक आई आहे आणि मला समजतंय की तुमचं मन या मुलीसाठी तडफडतंय. मी आई म्हणून माझ्या भावाला माझी मुलगी देत आहे. तिची काळजी घ्या. आजपासून ही तुमची आहे. तुम्हीच हिची आईबाप आहात. राकेशने त्या मुलीला मिठी मारली आणि पुन्हा घरी परतला. राकेशने त्या मुलीचं नाव माधुरी ठेवलं. त्याला स्वतःचं कोणतंही मुलबाळ नव्हतं, त्यामुळेच त्याने त्या मुलीला अगदी लाडात वाढवलं. स्वतः मेहनत कष्ट करून माधुरीला प्रत्येक सुख दिलं. राकेशला माधुरीवर खूप प्रेम होतं. एका मध्यरात्री माधुरीला थोडा ताप आला, तेव्हा राकेश पूर्ण रात्रभर झोपू शकला नाही. सारखा सारखा तो माधुरीचा ताप तपासत होता. पूर्ण रात्र देवाकडे माधुरीसाठी प्रार्थना करत राहिला. माधुरी अजून लहान मुलगी होती. तिला याबद्दल काही माहित नव्हतं की तिचा बाप तिच्यावर किती प्रेम करतोय. जशी जशी ती मोठी झाली, ती स्वतःला खूप भाग्यशाली समजत होती, कारण तिचा बाप इतका चांगला आहे जो तिच्यावर इतका प्रेम करतोय.
राकेशने दवाखान्यातली त्याची ती नोकरी सोडली, कारण दवाखाना आता बंद झाला होता. सगळ्यांना कामावरून काढून टाकल्या गेलं. राकेश आता तिथे काम करत नव्हता. त्यामुळे त्याने कॉलेजमध्ये एका कॅन्टीनमध्ये काम करायला सुरुवात केली. माधुरी एक खूप हुशार विद्यार्थिनी होती, जी सुरुवातीपासून प्रत्येक इयत्तेत प्रथम क्रमांक मिळवत होती. परंतु 10वी नंतर जशी कॉलेजमध्ये पोहोचली, तिला समजलं की तिचा बाप तिच्या कॉलेजमध्ये एक नोकर म्हणून काम करतो. तो कॉलेजच्या मुलांना आणि मुलींना चहा आणि समोसे सर्व करत होता. ते कॉलेज खूप मोठं होतं आणि महाग देखील होतं. परंतु 10वीत माधुरीला खूप चांगले मार्क्स मिळाले होते आणि जिल्ह्यात ती पहिली आली होती. त्यामुळेच तिला मोफत ऍडमिशन दिल्या गेलं आणि स्कॉलरशिप देखील मिळत होती, आणि ते देखील प्रत्येक महिन्याला. येथे श्रीमंत मोठ्या घरातले मुलं मुली शिक्षण घेत होते आणि ते देखील मोठमोठ्या गाड्यांमधून तिथे येत होते. माधुरी त्यांना पाहून खूप खुश झाली. तिच्या मनामध्ये एक इच्छा निर्माण झाली की काश ती देखील एका मोठ्या गाडीने कॉलेजला येत असती. पण परिस्थितीमुळे ती हतबल होती. जेव्हा तिने स्वतःच्या बापाला जुन्या फाटलेल्या कपड्यांमध्ये पाहिलं आणि तो कॉलेजच्या मुली आणि मुलांना चहा समोसे देत होता, तेव्हा तिला त्या गोष्टीची खूपच लाज वाटली. कॉलेजच्या पहिल्या दिवशी तिने बापाला घरी जाऊन सांगितलं की बाबा, तुम्ही कॉलेजची नोकरी सोडा. कॉलेजमध्ये कोणालाही हे माहित नाही की मी तुमची मुलगी आहे, आणि जर कोणाला समजलं तर माझी इज्जत जाईल. त्यामुळेच मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही कॉलेजची ही नोकरी सोडा आणि कोणालाही सांगू नका की मी तुमची मुलगी आहे. राकेश माधुरीला बोलू लागला की बेटी, इथे कॅन्टीन मध्ये काम करणं माझी मजबुरी आहे. मी प्रयत्न करत आहे की दुसरीकडे कुठेतरी मला नोकरी मिळेल आणि पैशांची व्यवस्था होईल, पण तेव्हापर्यंत ही नोकरी मी सोडू शकत नाही. परंतु तुझं टेन्शन घेण्याची काहीच गरज नाही. हे एका बापाचं तुला वचन आहे की कुणालाही याबद्दल समजणार नाही की मी तुझा बाप आहे. ती तिच्या मित्र मैत्रिणींसोबत कॅन्टीन मध्ये जायची आणि राकेश मान खाली झुकवून त्यांना चहा समोसे देऊन लगेचच तिथून परत यायचा. त्याचं खूप मन करायचं की तो स्वतःच्या मुलीला पाहावं, पण तो या भीतीने स्वतःच्या मुलीकडे पाहत देखील नव्हता की माधुरीला राग येऊ नये. तो कोणत्याही किमतीत स्वतःच्या मुलीची नाराजी सहन करू शकत नव्हता. एके दिवशी राकेशची बायको त्याला बोलू लागली की जशी माधुरी कॉलेजमधून परत येईल तेव्हा मी तिला सर्व सांगेन. मी तिला सांगेन की आज ती ज्या टप्प्यावर आहे ते फक्त आणि फक्त तुमच्यामुळेच आहे. ती तुमच्याशी असं कधी वागेल याचा मी कधी विचार देखील केला नाही. ती असं का करत आहे मला माहित नाही. राकेश हात जोडून बायकोला बोलू लागला की देवासाठी असं काहीही करू नकोस. खबरदार, जर तू माधुरीला काही सांगितलंस तर. ती ज्या प्रकारे प्रत्येक इयत्तेत पहिला क्रमांक मिळवते, त्यामुळे मला आशा आहे की ती या कॉलेजमध्ये देखील पहिलीच येईल आणि डॉक्टर बनण्याचं तिचं स्वप्न पूर्ण होईल. राकेशची स्वतःच्या मुलीसाठीची ती प्रार्थना फळाला आली आणि ती कॉलेजमध्ये पहिला क्रमांकाने पास झाली. ना फक्त कॉलेजमध्ये तर जिल्ह्यात देखील तिचा पहिला क्रमांक आला. रस्त्यावर ठिकठिकाणी माधुरीचे पोस्टर लागले होते. पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी कॉलेजमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आणि त्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या आई वडिलांना देखील त्या कार्यक्रमात निमंत्रित करण्यात आलं. परंतु त्यावेळी देखील माधुरी स्वतःच्या वडिलांना बोलू लागली की बाबा, हे चांगलं आहे की तुम्ही काही दिवसांसाठी या शहराच्या बाहेर निघून जा किंवा आजारपणाचे निमित्त सांगा. राकेशने मुलीच्या डोक्यावर हात ठेवला आणि बोलू लागला की बेटी, काळजी करण्याची गरज नाही. माझ्यामुळे तुला कधीही मान खाली झुकवावी लागणार नाही. हा बाप तुझी मान कधीही खाली झुकू देणार नाही. बक्षीस वितरणाच्या वेळेला माधुरीला मंचावर बोलवलं गेलं. प्रिन्सिपल सोबत शहरातले दिग्गज मंडळी बसलेली होती. परंतु प्रिन्सिपलच्या शेजारच्या खुर्चीवर जेव्हा माधुरीची नजर गेली तेव्हा तिला खूप मोठा धक्का बसला. जेव्हा तिने पाहिलं की प्रिन्सिपलच्या सोबत तिचा बाप बसला आहे, ते देखील प्रमुख पाहुणे म्हणून, तेव्हा माधुरीला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. ओळख करून देताना प्रिन्सिपलने सांगितलं की आपल्यामध्ये एक असा व्यक्ती उपस्थित आहे ज्याने आजपासून बरोबर 20 वर्षांपूर्वी एका मुलीला दत्तक घेतलं. अशा मुलीला, ज्या मुलीमुळे 70 मुलींचे प्राण वाचले, त्यांना बर्बाद होण्यापासून वाचवलं, त्या मुली आज या कार्यक्रमात सामील आहेत आणि त्यांना या कार्यक्रमासाठी निमंत्रित केलं गेलं आहे. हा तोच व्यक्ती आहे ज्याने स्वतःचा जीव धोक्यात घालून त्या मुलींना इज्जतीचं आयुष्य दिलं, सन्मानाचं आयुष्य दिलं. मग प्रिन्सिपलने ओळख करून देताना तो सगळा प्रसंग सांगितला, जो प्रसंग दवाखान्यात घडला होता. त्या मुली तरुण झाल्या होत्या. एक एक करून त्या राकेश समोर नतमस्तक होत होत्या आणि राकेश डोळ्यात अश्रू आणून त्या सर्वांना आशीर्वाद देत होता. शहरातील ते दिग्गज व्यक्ती राकेशला सलाम करत होते
आणि स्वतः प्रिन्सिपल देखील त्यांच्या पुढे वाकून त्यांना नमस्कार करत होते। माधुरी खूप रडत होती। हे सर्व पाहून ती खूप रडत होती। ती अश्रू आनंदाचे नव्हते, तर माधुरी या गोष्टीमुळे रडत होती की तिचा बाप तर एक अद्भुत माणूस होता, पण ती त्याला ओळखू शकले नाही। तिने नेहमीच त्याला मळलेल्या कपड्यांमध्ये पाहिलं आणि त्याच्या स्टेटसचा तिरस्कार करत राहिली। माधुरीने बक्षीस घेतलं, परंतु तिच्या मनावर खूप मोठं ओझं होतं। तिला उघडपणे रडायचं होतं, पण ती जागा रडण्यासाठी योग्य नव्हती। ती तिच्या घरी जाऊ इच्छित होती। ती राकेशच्या आधी घरी पोहोचली होती आणि आतुरतेने स्वतःच्या वडिलांची वाट पाहत होती। जसा राकेश घरामध्ये दाखल झाला तेव्हा ती त्याच्या पायाजवळ पडली आणि ढसाढसा रडू लागली की बाबा मला माफ करा, ती रडत बोलली। राकेशने स्वतःच्या मुलीला मिठी मारली आणि बोलू लागला की बेटी, तू माझा अभिमान आहेस, रडणं थांबव, नाहीतर मी देखील रडायला सुरुवात करेन। माधुरीला आयुष्यातला सर्वात मोठा धडा मिळाला की माणसाला कधीही वरवरून त्याच्या कपड्यांवरून ओळखण्याचा प्रयत्न करू नये। कोणालाही स्वतःपेक्षा कमी दर्जाचं समजू नये। ज्याला तुम्ही कमी दर्जाचं समजता, होऊ शकतं की तो देवाच्या कृपेने तुमच्यापेक्षा चांगला असेल। तर मित्रांनो, ही कथा आपल्याला शिकवते की माणसाची खरी किंमत त्याच्या बाह्य रूपावरून नाही, तर त्याचे कष्ट आणि त्याच्या हृदयातील प्रेमावरून ठरवली पाहिजे। आपण जेव्हा दुसऱ्याला कमी लेखतो तेव्हा कधी कधी आपल्या समोरचं त्याचं मोठेपण आपण ओळखू शकत नाही। जीवनात प्रेम आणि समर्पण हेच खरे मूल्य असतात। माणसाच्या कष्टांमध्येच त्याचं सामर्थ्य लपलेलं असतं आणि त्याची खरी ओळख फक्त वेळ आणि परिस्थितीच उघड करू शकते। तर मित्रांनो, कशी वाटली कथा कमेंट करून नक्कीच सांगा आणि कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।